बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वाग्वी कोणमाता। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु नामस्वरूप असतो. सद्गुरूंमध्येच भगवंताचा पूर्ण भाव आहे, आविष्कार आहे. आणि म्हणून ती शक्ती आपल्याकडून आपलं असणारं नामसाधन करून घेत असते. म्हणून साधनेमध्ये पहिला भाग जर मला कुठला आत्मसात करायचा असेल तर मी साधन करतो हा विचार मी कधीही आणू नये. सद्गुरू माझ्याकडून साधन करवून घेता आहेत, सद्गुरू मला साधनेला बसवतात आहेत, हा भाव अखंड जागृतीच्या अनुषंगानं, सावधानतेच्या अनुषंगानं आपल्यामध्ये असायला हवा आहे. आणि ज्या वेळेला ही धारणा मी माझ्यामध्ये तयार करतो त्यावेळेला त्या नामाला एक विशेषत्व येतं. म्हणून नाम हे जर सद्गुरूंशी अनन्य असेल, तो त्यांच्या प्रकृतीचा एक सहज भाव असेल, तर नाम घेताना मीही त्या सद्गुरूंच्या अनुषंगानं एक सहजतेचा भाव घेतो. म्हणून अनुसंधानाचा विचार काल आपण करत होतो की सद्गुरूंच्याकडून येणारं नाम, त्या जाणीवेमध्ये आपण ज्या वेळेला राहतो त्यावेळेला ती जी जाणीव आहे, ते जे अखंड स्मरण आहे, त्याला आपण अनुसंधान म्हणतो. अनु म्हणजे जवळ, संधान म्हणजे बांधलं जाणं, जोडलं जाणं. नाम घेता घेताना मी त्या अनुसंधानामध्ये राहतो, म्हणजे सद्गुरूंना मी जोडला जातो, त्यांच्या अत्यंतिक निकट येतो. आणि ही अवस्था ज्या वेळेला आपल्याला येते, ही भावना मनामध्ये तयार व्हायला लागते, त्यावेळेला आपली भूमिका पुढची अशी येते की महाराज हे माझं सर्वस्व आहे, सद्गुरू हे आपलं सर्वस्व आहे. म्हणून आश्वासनामध्ये महाराज पुढे असं म्हणाले की ज्या काल आपण शेवटी थांबलो तिथे, महाराज आपली भेट झाली, आता मला काही करायचे राहिले नाही, असे म्हणणारा मनुष्य मला सर्वात आवडतो. प्रपंचाच्या पातळीवरती आपण बघतो, परिवारातल्या सदस्यांना कोणाला काय आवडतं हे आपल्या समोर असतं. त्या अनुषंगानं
वेळ प्रसंगाच्या अनुषंगानं आपण ज्याला जे आवडतं आहे ते त्याला देत असतो. सद्गुरूंना काय आवडतं हे सतत माझ्यासमोर असायला हवं आहे. आणि जर ती आवड, त्यांना जे अपेक्षित आहे तो भाव मी माझ्यामध्ये स्थिर करत गेलो तर ती अनुसंधानाची धारणा अधिक निकट होते. म्हणून महाराज इथे सुरुवातीला म्हणाले, आपली भेट झाली, आता मला काही करायचे राहिले नाही. सद्गुरू भेटल्यानंतर, त्यांनी नाम दिल्यानंतर, त्या नामाच्या साधनेमध्ये मी नित्य अनुसंधानातून राहायला लागल्यानंतर माझ्या मनासमोर हा भाव असायला हवा आहे की आता मला वेगळं काहीही करायचं नाही. आपल्याकडे अनेक वेळेला असं वाटतं, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. पण जर मला सद्गुरूंनी नाम दिलेलं आहे, त्या नामामध्ये त्यांचं सर्वस्व आहे, तर त्याच नामाला अनुलक्षून मी माझा सगळा भाव त्या नामामध्ये ठेवावा, त्यातून सद्गुरूंच्या स्मरणामध्ये ठेवावा. एक यात्रेकरू यात्रेला निघालेला आणि तो ब्रह्मानंदांना भेटला आणि ब्रह्मानंदांना असं म्हणाला की मी गोकर्णाच्या यात्रेला निघालेलो आहे, आपण जर माझ्याबरोबर आलात तर मला आनंद वाटेल. ब्रह्मानंदांचा भाव तिथे असा आहे, सद्गुरूंचे चरण हेची माझे गोकर्ण. आपल्या अभंगांमध्ये हा अभंग आलेला आहे. सद्गुरूंच्या चरणाच्याच ठिकाणी माझी सगळी तीर्थ आहेत. सद्गुरूंच्या चरणाच्या ठिकाणी माझा सगळा बाकीचा जो ज्या अंगानं हे देवाचं आहे, हे अध्यात्माचं आहे, हे परमार्थाचं आहे असं म्हणत यज्ञ असतील, याग असतील, होम असतील, यात्रा असतील, तीर्थव्रत असतील, एकच सद्गुरू चरण. म्हणून त्या सद्गुरूंच्याच अनुषंगानं ज्या वेळेला मी विचार करत राहतो, तो भाव माझा मी दृढ करतो, तेव्हा मला बाकी काहीही करायचं इच्छा होणं योग्य नाही. किंबहुना जर मला करायचं असेल तर आपण आपल्या सद्गुरूंना, महाराजांना विचारावं, मी हे करू का? त्या भावामधून ज्या वेळेला तुम्हाला तो कौल येतो करावं, आपण आनंदानं करावं. पण हे केलं नाही तरी चालेल अशी धारणा ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण अजिबात त्याचा आग्रह ठेवू नये. आणि म्हणून महाराजांना जे आवडतं ते आहे केवळ एक नाम. आणि नाम हे जीवनाचं अत्यंत श्रेष्ठ असं आपलं प्राप्तव्य आहे. तुम्ही नामामध्ये राहा आणि जीवन साधून घ्या, ही त्यांची धारणा आहे. म्हणून भाऊसाहेब केतकरही महाराजांच्या विषयी बोलताना म्हणालेले आहेत, महाराज कोण आहेत हे आपल्याला कसे कळणार? खरोखर महाराज आपल्याला कळणार नाहीत. किंबहुना महाराजांनीही म्हटलेलं आहे की मी कोण आहे हे कोणालाच फारसं कळलेलं नाही. कळलं असेल तर थोडंफार ब्रह्मानंदांना कळलेलं आहे. म्हणजे आस्तिक भाव असू द्या किंवा नास्तिक भाव असू द्या, पण महाराजांचं स्वरूप, त्यांचं कार्य, त्यांची तळमळ ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून भाऊसाहेबांनी असं म्हटलं की ते आपल्याला भेटले, आता काहीही नव्यानं मिळवायचं राहिलेलं नाही. मला आता बाकी काहीही नको. एक महाराज भेटले, त्यांनी मला नाम दिलं, ते नाम मी घ्यावं ही त्यांची आवड आहे, मी त्या नामामध्येच राहावं. म्हणून प्राणापलीकडे मी जर त्या नामाला धरलं, महाराजांचा आणि माझा आत्यंतिक सख्यत्वाचा भाव राहतो. आणि दुसरा भाव इथे महाराजांचा आहे की मला काही करायचं राहिलं नाही, म्हणजे एक प्रकारानं
मीपणाचा, कर्तेपणाचा भाव माझा गळून गेला. जे काही घडेल ते प्रारब्धानं घडेल. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही माझ्या जीवनामध्ये करा. आणि त्या आश्वासनाचाच पुढचा भाग येतो की त्याचे कर्तेपण मेल्यामुळे त्याची काळजी मला लागते, तो सर्वात नंबर पहिला. कर्तेपण गेलं का? तर मला काही करायचं नाही आहे. सद्गुरूंनी जे सांगितलं ते मी करतो आहे आणि याच्यात काय करायचं असेल अजून, सद्गुरू मला मार्गदर्शन करतील, सद्गुरू मला बोध करतील, मी त्या अनुषंगानं जाईन. म्हणून ते कर्तेपण गेल्यामुळं इथे आता आपली आजपर्यंत आपण प्रपंचाच्या अनुषंगानं, देहबुद्धीच्या अनुषंगानं जी काळजी करत होतो ती काळजी आपली संपली. प्रत्येक वेळेला ते थोरलं राम मंदिर असू द्या, धाकटं राम मंदिर असू द्या, महाराजांनी कधीही हा भाव ठेवला नाही रामरायाच्या इच्छेनं होईल. संध्याकाळची वेळ होते, मजुरांना पैसे द्यायचे असतात, महाराजांच्या जवळ काहीही नसतं. महाराज म्हणतात रामराया बघेल. आणि मग कोणीतरी यावं, महाराजांच्या समोर काही समर्पण करावं आणि त्या दिवसाचा सगळा मजुरांचा असलेला देण्याचा भाग महाराजांनी पूर्ण करावा. मी ज्या वेळेला माझी काळजी बंद करतो आणि मी माझा भाग, माझी श्रद्धा ही सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पित करतो, तेव्हा ते माझी काळजी घेतो. म्हणून परमार्थामध्ये, साधनेमध्ये आपण काळजी घ्यायचीच असेल तर ती साधनेची काळजी घ्यावी, प्रपंचाची काळजी कधीही करू नये. जर महाराज म्हणत आहेत की तुम्हाला आमटी भाताला मी कमी करणार नाही, आपल्याला जर तो विश्वास असेल, ती श्रद्धा असेल, आपल्याला निश्चितपणानं काही ना काही कारणानं, त्या निमित्तानं महाराज तुमचा भाव साधून देतात. म्हणून सद्गुरूंच्या स्वाधीन होणं, त्यांना समर्पित होणं, हा भाव म्हणजे माझ्यातलं कर्तेपण मेलं. आणि कर्तेपण मेल्यामुळं मी काळजी करत नाही, ज्यांच्या स्वाधीन मी झालो ते माझी काळजी घ्यायला लागतात. सेवकाकडे स्वामी बघत असतो, त्याला असलेलं जे काही द्यायचं असेल तो स्वामी त्याचा विचार करतो. मुलाची काळजी माऊली घेते, ती त्याचा सगळं दुखणं खुपणं हवं नको बघत असते. इथे सद्गुरू आपली काळजी घ्यायला लागतात. सकाळचे 8, 8:30 वाजलेले होते. महाराजांनी जवळच्या एकाला बोलवून घेतलं आणि त्याला ते असं म्हणाले, भाऊसाहेबांच्याकडे जा आणि त्यांचं आंघोळ वगैरे झालेली आहे का बघ. आणि त्यांना म्हणावं, तुम्ही 9 वाजेला 5 मिनटं कमी असेपर्यंत 9 पर्यंत तुम्ही मंदिरामध्ये या, जर त्यांचं आवरायचं बाकी असेल तर. त्या सेवकानं महाराजांचा असलेला निरोप भाऊसाहेबांपर्यंत पोचवला. महाराजांनी आपल्याला 9 वाजेपर्यंत मंदिरामध्ये बोलवलेलं आहे आंघोळ वगैरे करून. भाऊसाहेब आवरलेलंच होतं. ते त्यानंतर मंदिरामध्ये आले, महाराजांच्या समोर उभे राहिले, नमस्कार केला. आपण मला बोलवलंत, मी आलेलो आहे. महाराजांचं पुढलं वाक्य तिथे असं आहे, काळजी कसे घेतात महाराज. महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब आज आपल्या वडिलांचं श्राद्ध आहे, 9 वाजता इथे ब्राह्मण येणार आहेत, म्हणून मी आपल्याला निरोप पाठवला. आपल्या वडिलांचं श्राद्ध महाराजांनी लक्षात ठेवावं आणि त्यांनी ती सगळी नियोजनाची, व्यवस्थेची भूमिका घ्यावी आणि आपल्याला कळवावं. महाराजांचं माझेपण जे आहे, तुम्ही माझे आहात, आपलेपणाचा जो भाव आहे, हा भाव इथे आहे.
म्हणजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची भावना, भूमिका ही त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आपली काळजी ते घेतात. आणि त्यांनी ती काळजी घेतली की एक प्रकारानं आपला भाव जो आहे हा भाव साधनेमध्ये पुढे सरकतो. मार्च एप्रिल महिना हा परीक्षांचा महिना. मग 15-20 एप्रिलनंतर हळूहळू शाळेतल्या परीक्षांचे निकाल लागायला लागतात. कोण पहिला, कोण कुठल्या क्रमांकावरती, हेही आपण बघत असतो. त्या निमित्तानं आनंद आपल्याला होतो. तसं इथे महाराज म्हणालेले आहेत की कर्तेपण मेल्यामुळं त्याची काळजी मला लागते, तो सर्वात नंबर पहिला. आपलं साधन, आपली नामाची धारणा ही मी सद्गुरूंचा किती प्रिय होईन या अनुषंगानं असायला हवी. आणि जर ती धारणा माझ्यामध्ये असेल तर त्यांना जे आणि जसं आवडतं आहे त्या पद्धतीनं मी ते करायचं आहे. परीक्षेतलं यश माझा आनंद वाढवतं. नोकरी व्यवसायामधलं प्रमोशन किंवा वाढ हे माझा आनंद वाढवतं. तसं साधनेतही माझं नाम वाढवत जातं. माझ्यातला मीपणा कमी होत जाणं आणि सद्गुरूंशी मी अनन्य होणं म्हणजे एक प्रकारानं त्यांच्या अधिक जवळ जाणं किंवा त्या पहिल्या नंबरच्या भूमिकेवरती मी येणार. म्हणून भगवंतानं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझ्याशी अनन्य झालेला आहे, जो निरंतर माझ्या चिंतनामध्ये राहतो आहे, ती जी त्याची निष्काम भावना, ते जे त्याचं समर्पण, तोच भाव त्याच्या योगक्षेमाच्या अनुषंगानं माझ्यामध्ये येतो. इथे योगक्षेम म्हणजे केवळ अन्नवस्त्राचा विचार एवढा मर्यादित अर्थ भगवंताचा नाही. योगक्षेमाचा भाव म्हणजे भगवत स्वरूपाच्या प्राप्तीचं माझं असलेलं ध्येय, ते जे मला प्राप्त करायचं आहे, तो जो माझा योग आहे, तिथे मी जो जातो आहे, तो जात असताना माझ्या साधनेमध्ये जे काही अडथळे येतील त्या अडथळ्यांचं निराकरण करत साधनेचं रक्षण करणं हा माझ्यामधला क्षेम आहे. आणि हा योगक्षेम भगवंत काय, सद्गुरू काय आपला सांभाळतात. म्हणून माऊलीनं असं म्हटलं, पै सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. आमचा सर्व भाव कसा, आमचं समर्पण कसं, तर आमचं समर्पण म्हणजे काल म्हटल्याप्रमाणे मनबुद्धी चित्त अहंकारासकट मला माझं समर्पण करायचं आहे. तो समर्पित भाव मला सिद्ध करायचा आहे. आणि हे समर्पण कसं आहे, माऊलीचा दृष्टांत आहे, जैसा गर्भगोळ उद्यमाते. मातेच्या गर्भामध्ये असलेला तो गर्भ जो आहे, ती जी अवस्था आहे गर्भावस्था, तो गर्भ पूर्णपणानं मातेवरती अवलंबून आहे. माता जे ग्रहण करेल ते त्याला मिळतं आहे. मातेचा बाकीचा व्यवहार विचार जसा असेल तो त्या पद्धतीनं येतो आहे. म्हणून तो गर्भ जसा त्या मातेवरती अवलंबून आहे, तसा भक्त ज्या वेळेला भगवंतावरती पूर्णपणानं अवलंबून राहतो, ती अवस्था म्हणजे खऱ्या अर्थानं महाराजांना अभिप्रेत असलेला पहिला नंबर. आम्ही समर्पित व्हायचं आहे. म्हणून माऊलीनं पुढे असं म्हटलेलं आहे, तैसा मी वाचोनी काही आणिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिनेया ठेविले. नामालाच ज्यानं सर्वस्व वाहून दिलेलं आहे, ज्याला
गुरुदेव रानड्यांच्या संप्रदायामध्ये कट्टाचा नेम असं म्हटलं गेलं. मी नामच घेणार, त्या नामाला मी प्राधान्य देणार आणि त्या नामाशिवाय मी पुढे बाकी काहीही बघणार नाही. ही जी धारणा आहे, मजची नाम परिजिनिया ठेविले. आम्ही ते नाम आमच्या जीवनामध्ये, आमच्या नित्याच्या व्यवहारामध्ये त्या अनुषंगानं ठेवायचं. आणि ती धारणा आली की सद्गुरू तुमची काळजी घेत आहोत. तुकामाईंनी महाराजांना अनुग्रह दिला आणि त्यानंतर वर्षभर भ्रमण कर असं तुकामाईंनी महाराजांना सांगितलं. म्हणून तुकामाईंच्या आज्ञेनुसार महाराज भ्रमणाला बाहेर पडले. थेट नैमिषारण्यामध्ये सगळीकडे ते फिरले. त्या फिरण्याचा उद्देश एकच होता, जे साधन सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे ते साधन आपल्यामध्ये स्थिर व्हावं. त्या साधनाचा अधिक अभ्यास आपल्याकडून व्हावा. तो अभ्यास होत असताना एकांत ज्याला आपण म्हणतो, ती एकांताची धारणा आपल्यामध्ये निर्माण व्हावी. कारण जेवढा आपण एकांत करू त्याचा भाग आपल्या अंतःकरणामध्ये अधिक सशक्त होत जातो. म्हणून आपल्याकडे साधनेला एकांत सांगितलेला. त्याचे 2 भाग आहेत. एकांत म्हणजे मी केवळ साधनेसाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसलेलो आहे आणि बाकी कुठलाच भाग मी तिथे ठेवलेला नाही. आणि दुसरा एकांताचा अर्थ म्हणजे आपल्यामधल्या असलेल्या एकाचा म्हणजे मीचा अंत करणं. ज्या वेळेला तुम्ही तुमच्यामधल्या मीचा अंत कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्यामधल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. त्याच्यापासून येणारा जो स्वानंद आहे त्या स्वानंदाचा भाव तुमच्यामध्ये येतो. म्हणून महाराज बाहेर पडलेले. फिरता फिरताना एका गुहेमध्ये ते आले आणि हे गुहेतलं स्थान सर्वार्थानं आपल्याला योग्य आहे असा विचार महाराजांनी केला आणि महाराज तिथे साधनेला बसले. आजूबाजूला फारसं काहीही नव्हतं. त्या नामातमधनं कधी मोकळीक मिळाली तर बाहेर जावं, अन्यथा आपण जिथे बसलेलो आहोत तिथेच आपल्या साधनेमध्ये राहावं. पण सद्गुरूंना काळजी असते की अरे माझा शिष्य साधनेला बसलेला आहे, त्याचं योग्य चाललेलं आहे का नाही. आणि म्हणून महाराज ज्या गुहेमध्ये बसलेले होते त्या गुहेमध्ये 2-4 दिवसानंतर रोज सकाळ आणि संध्याकाळ एक गाय येऊन उभी राहायची. महाराजांना ज्या वेळेला लक्षामध्ये आलं की ही गाय इथे येऊन उभी राहते आहे, महाराजांनी तिच्या आचळाला तोंड लावावं, जेवढं दूध ग्रहण करता येणं शक्य आहे तेवढं घ्यावं आणि नंतर ती गाय निघून जात असे. योगक्षेमम वहाम्य. तात्यासाहेब केतकरांचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेबांनी आपल्या सर्व मुलांना आणि परिवाराला घेऊन ते महाराजांच्या खोलीमध्ये आले. ते आल्यानंतर नमस्कार वगैरे झाला. महाराज भाऊसाहेबांना असं म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही येथे आलात, फार चांगलं झालं. तुम्ही मुलाबाळांची काळजी करू नका, आता ती माझी आहेत. भाऊसाहेब म्हणाले की माझी आहेत हे जे वाक्य महाराज उच्चारले त्या माझी ह्या शब्दामधून मला एक वेगळेपणाची जाणीव आली. एक वेगळा भाव मला जाणवला. आत्यंतिक तळमळ ज्याला म्हणता येईल, आत्यंतिक आपलेपणाचा भाव ज्याला म्हणता येईल, हा आत्यंतिक आपलेपणाचा भाव महाराजांनी दाखवला.
म्हणून एक धारणा त्यांची अशी झाली, महाराज हेच सर्वस्व आहे. काहीही असू दे, महाराजांना सांगावं आणि मग करावं. अत्यंत गैरसोयीचं वातावरण होतं. मधल्या काळामध्ये भाऊसाहेबांना डोळ्यांवरतीही दिसणं कमी होत गेलं. म्हणून बरेच जण म्हणायचे की आपण पुण्याला जाऊ, डोळ्याचं ऑपरेशन करून घेऊ. पण भाऊसाहेब गुरुभूमिकेशी ठाम होते. मला 12 वर्ष इथून जाऊ नका असं महाराज म्हणालेले आहेत. 12 वर्ष पूर्ण होईपर्यंत मी इथून हलणार नाही. का डोळे मला नाही दिसलं तरी चालेल. जिथपर्यंत दिसत होतं तिथपर्यंत महाराजांना मी बघत आलो. आता दिसत नसलं तर या दृश्यामध्ये मला स्वारस्य नाही. हा जो भाव आहे, हा भाव एक प्रकारानं समर्पणाचा भाव आहे. महाराजांनी मला स्वीकारलं म्हटल्यानंतर मी आता त्यांच्याच बाबतीमधला तो भाव मी तिथे घेईन. आणि असा विचार ज्या वेळेला येतो, आपण त्या अवस्थेतून महाराजांच्या निकट येतो, तेव्हा महाराज पुढे आम्हाला म्हणतात, मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे. ही भावना ठेवून नाम घ्या. वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुद्धा नाहीत. आपण नामाच्या अनन्यत्वामधून महाराजांच्या सन्निध गेलो, निकट गेलो की महाराज काय म्हणाले, मी तुमचा सांगाती आहे. सांगाती म्हणजे जो माझ्या बरोबर आहे, जो माझा सोबती आहे, ती धारणा इथे येते. आणि ही सोबत कशी आहे? सावलीसारखा तुमच्या बरोबर आहे. आपली सावली जशी आपल्या देहाला सोडून राहत नाही, तसे महाराज आपल्याला सोडून राहत नाही. ते अखंडपणानं त्या ठिकाणी. म्हणून महाराज माझ्याबरोबर आहे, सावलीसारखे ते आहेत. ही धारणा जर माझ्या अंतःकरणामध्ये मी स्थिर केली तर आपोआप माझं नाम हे केवळ नाम होतं. त्या नामाची अवस्था ही सकाम नामापेक्षाही निष्काम कामनारहित नामानं अधिक सशक्त होते. आणि मग वाटेतल्या अडचणी येऊन जातील, त्या कळणार नाहीत. प्रपंच आहे, देह आहे, अडचणी येणारच. पण त्या अडचणींची आपल्याला जाणीव न होणं किंवा सकृत दर्शने काही वेगळं होईल का असं वाटणं, तरीसुद्धा आपली सहजता ही त्या ठिकाणी राहते. म्हणून ती जी सांगाती आहे, ती सोबतीजीपणाचा जो भाव आहे, ती सोबत असली की आपल्याला एक आधार असतो. तसा महाराजांच्या सोबतीचा भाव इथे आहे. आणि त्यांची संगत, त्यांचा सांगातीपणा आपलं नाम अधिक सशक्त करतं. कारण ते नाममय आहेत. जन्माला आल्यापासून ते नाम घेत आलेले, आयुष्यभर ते नामाशिवाय बाकी काहीच बोललेले नाहीत. की त्या नामाचा एक विलक्षण अनुभव त्यांनी आपल्या समोर दिलेला आहे. म्हणून त्या नामामध्ये ज्या वेळेला आपण राहतो, त्यावेळेला एका संगतीचा, सहवासाचा अनुभव येतो. घरातून जर एखादा मुलगा पळून गेला तर त्या माऊलीला दुःख होतं. तो कुठे असेल, काय असेल, ही भावना तिच्यामध्ये असते. पण एक विचार तिचा असा असतो की तो कुठेही असू दे, पण तो खुशाल असू दे, तो सुखामध्ये असू दे. गेलेल्या मुलाला अनुलक्षून, पळून गेलेल्या मुलाला अनुलक्षून माऊली ज्या वेळेला असं म्हणते की तो खुशाल असू दे, तसा महाराजांचा भाव आहे. तुम्ही कुठेही राहा, पण नामाला सोडू नका. नामामध्ये मी राहणं
ही धारणा आलेल्या अडचणींवरती आम्हाला सहजतेनं पुढे नेते. किंबहुना त्या अडचणी आम्हाला कळत नाही, कोणी ना कोणीतरी येतं आणि त्या अडचणींचं निराकरण करतं. दर एकादशीला भजन करावं आणि द्वादशीला सगळ्यांना प्रसादाला दुपारी बोलवावं असा भाव म्हणा, एक सेवा म्हणा, हैदराबादचे भटजी बापू करत होते. एक परिस्थिती एकादशीला अशी आली की घरामध्ये काहीही नाही. सुनेनं असं म्हटलं की बापू, आज एकादशी आहे, तुम्ही भजन करणार, उद्याला द्वादशीला प्रसादाला मंडळी येणार, पण घरामध्ये आज काहीही नाही. भटजी बापू म्हणाले, ज्या पांडुरंगाचं हे कार्य आहे त्या पांडुरंगाला त्याची काळजी. आणि नित्याप्रमाणे एकादशीचं रात्रभर भजन झालं. सकाळची वेळ झाली आणि 9-9:30च्या सुमाराला कुणीतरी एक साधक आला आणि भटजी बापूंना म्हणाला, हा शिधा आणलेला आहे, विठ्ठलाला आज नैवेद्य करा. भटजी बापूंनी ते सगळं शिधा सूनबाईच्या हातात दिला. म्हणजे अडचणी येतात, कसोटी पाहणारे प्रसंगही आमच्यामध्ये येतात, पण आम्ही नामाला घट्ट आहोत, आम्ही भगवंताशी घट्ट आहोत, आम्ही सद्गुरूंशी स्थिर आहोत, आपोआप ती धारणा त्या ठिकाणी येते. आणि म्हणून पुढे महाराज असं म्हणाले की नामाचं अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी, उपाधीची हौस नसावी, उपाधीने शक्ती झिरपते. 3 भाग किंवा 3 सूत्र महाराज इथे समोर ठेवत आहेत. मला जे नामाचं निरंतर अखंड अनुसंधान ठेवायचं आहे ते अनुसंधान कायम राहील. म्हणजे माझा ध्येयाचा भाग अनुसंधान आहे. पण त्या अनुसंधानाला जर कधी उपाधीची आवश्यकता असेल तर ती उपाधी अशीच असावी जेणेकरून माझं मुख्य नामसाधन कुठेही विचलित होणार नाही. आणि उपाधी असेल तरच मी नाम घेईन किंवा माझ्याकडनं नाम होईल, असे उपाधीच्या हौसेचा भागही नसावा. कारण 3रा विचार महाराजांचा आहे, उपाधीनं शक्ती झिरपते. साधनेतून जी शक्ती तयार होते, जो एक भाव तयार होतो, तो भाव माझा कमी न होणं महत्त्वाचं आहे. शरीर ज्या वेळेला अशक्त होतं, डॉक्टर मला काहीतरी टॉनिकचं औषध देतात, गोळ्या देतात, काही 4 गोष्टी सांगतात आणि मी जर त्या घेत गेलो तर माझ्यामध्ये शक्तीचा संचय होईल. पण एका बाजूनं मी शक्तीचा प्राप्तीचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला जर मी पुन्हा विपरीत अपथ्याचा विचार करणार असेल, पथ्य पाळणार नसेल, तर त्या येणाऱ्या शक्तीला पुन्हा निघून जाण्याचा भाग येतो. म्हणजे अपेक्षित असलेली देहाची शक्ती मी तिथे प्राप्त करत नाही. जर नाम घेताना महाराज सावलीसारखे माझ्याबरोबर आहेत, ते माझे संगाती आहेत, ते माझे सोबती आहेत, तर इथे दृश्याचा विचार, प्रपंचाचा विचार मला क्षीण करायचा आहे. आणि माझं नाम अधिकाधिक कसं होत जाईल हा प्रयत्न मला करायचा आहे. म्हणून नामाच्या अनुसंधानामध्ये राहताना ते नाम सहजतेनं मला घेता येईल असाच विचार मी करावा. बसतानाही माझं बसणं माझ्या देहाला जी सहजता आहे त्या सहजतेच्या अनुषंगानं मी ठेवावं. श्रवणामध्ये आपल्यासमोर बरेच विचार येतात, पण मला त्यातून काय प्राप्त करायचं आहे
हा भाग मी माझ्या अनुषंगानं विचार केला. उद्याला मी पद्मासन घालून बसेन, अन्य कुठलं तरी एखादं सिद्धासन घालून बसेन, आणि मग जर त्या ठिकाणी शरीराला कळ लागायला लागली, मी फार वेळ त्या अवस्थेमध्ये बसू शकणार नसेल, तर माझं लक्ष देहाकडे जातं आणि नामाचं लक्ष कमी होतं. म्हणून आसन कसं असावं? आसन सहज आसन असावं, की ज्या आसनामध्ये बसल्यानंतर शरीराला कोणताही ताण येणार नाही. आजकाल आपल्याला बऱ्याच जणांना वयोमानानुसार गुडघ्यांचा विचार येतो. आपण खुर्चीवरती बसा आणि नामामध्ये एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. काल परवा मी आपल्याला म्हटलं होतं की गुरुदेव रानडे बसणंही शक्य व्हायचं नाही, आपल्या अंथरुणावरती ते आडवे व्हायचे आणि नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचे. म्हणून उपाधी जी आहे त्या उपाधीचा अट्टाहास कुठेही नसावा. दुसरा भाग आमच्याकडे जो येतो तो म्हणजे आम्ही कुठेतरी प्रवचनाची कॅसेट लावणार, कुठेतरी शास्त्रीय संगीत लावणार, बासरी वादन असेल, सतार वादन असेल, त्या पार्श्वभूमीवरती मग मी माझ्या हातामध्ये नाम माळ घेणार आणि नाम घेत राहणार. खरं म्हटलं तर मला नामामध्ये एकाग्र होण्यासाठी ते नाम इतकं समर्थ आहे की मला अन्य उपाधींची आवश्यकताच नाही. कारण नाम आम्हाला मनाची प्रसन्नता देणार आहे. मग ते नाम घेण्यासाठी मला अन्य कुठलं तरी वातावरण निर्मितीचा विचार करायचं कारण नाही. किंबहुना उद्याला जरी मी एखादे प्रवचनाचे कॅसेट लावली तर हळूहळू माझं लक्ष त्यांच्या प्रतिपादनाकडे जातं. ते काय मुद्दा देत आहेत, काय विचार देत आहेत, इकडे माझं लक्ष राहतं आणि मग इकडला नाम कमी व्हायला लागतं. म्हणून केवळ एक महाराजांची प्रतिमा माझ्यासमोर असेल ती माझ्यासाठी पुरेशी आहे. सुरुवातीला त्या प्रतिमेकडे बघता बघताना मी नाम घेत जावं आणि हळूहळू समोर बघत असलेली प्रतिमा डोळे बंद करत माझ्या अंतरंगामध्ये ती कशी स्थिर होईल इकडे मी लक्ष द्यावं आणि माझ्या नामाला त्या अनुषंगानं मी स्थिर ठेवावं. म्हणजे इथे लक्ष नामाकडे राहतं. आणि महाराजच म्हणालेले की नाम कसं घ्यावं? आपण अशा रीतीनं नाम घ्यावं की मी मुखानं नाम घेतो आहे आणि माझ्याच कानानं मी ते ऐकतो आहे. मी मुखानं वैखरीनं नाम घेतो आणि कानानं ते श्रवण करतो. एक प्रकारानं नामाचाच भाव हा आपला त्या ठिकाणी स्थिर होतो. आणि म्हणून नामामध्ये मुळात कुठलीही उपाधी नसावी. कारण नाम कसं आहे? नामच मुळात उपाधिरहित आहे. महाराज म्हणालेले आहेत की नामाला कुठलीच उपाधी नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी जिथे कुठे तुम्ही असाल, सकाळ दुपार संध्याकाळ, सोवळ्यात असा ओवळ्यात असा, झोपून उठलेले असाल, सूळ भरा आणि नामाला बसा. नामाला जर कुठली बंधनं नाहीत, नामाला जर कुठली उपाधी नाही, तर ते नाम घेताना आम्ही उपाधी का निर्माण करावी? म्हणून नामाचा अनुसंधान टिकेल अशा उपाधीकडे ज्या वेळेला आम्ही राहतो त्यावेळेला दोन गोष्टी घडतात. आपलं नाम सहजतेनं होतं आणि नामामध्ये जेवढी सहजता येते तेवढी हळूहळू त्याच्यामधला वेळ वाढवणारा भाव हा आपल्यामध्ये येतो. आणि मन नामामध्ये रमण्यासाठी जेवढी सहजता मी ठेवेन तेवढीच ती नामाची भूमिका माझ्यामध्ये तयार होईल. नामाचं सामर्थ्य एवढं आहे की तुम्ही कितीही दमलेले असा, एक 15 मिनटं अर्धा तास जर तुम्ही नामाला दिलात तर त्याच्यानंतर आत्ता नामाला बसण्यापूर्वी असलेला जो थकवा
तो कदाचित अर्ध्या तासानंतर तुम्हाला असं जाणवेल की मला मध्ये थकवा नाही. म्हणून वंदनीय बाबा बेलसरे असं म्हणायचे मुंबईतल्या लोकांच्या अनुषंगानं की आपण सगळेच जण सकाळी 7ला 8ला बाहेर पडतो, संध्याकाळी 7-8ला घरी परत येतो. त्या लोकलच्या गर्दीचा जीवघेणा प्रवास आपण करतो, कार्यालयातलं काम आपण 7-8 तास करतो. तेव्हा तुम्ही जर दमलेले आहात असं तुम्हाला जाणवत असेल तर संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवा, तुम्हाला चहा कॉफी बिस्किटं काय घ्यायचं ते घ्या आणि अर्धा पाऊण तास फक्त नामाला द्या. तुम्ही जर अर्धा पाऊण तास नामस्मरणाला दिलात तर त्या वेळानं 3 तास झोप घेतल्यानंतर माणसाला जी हुशारी जाणवेल ती त्याच्याही पेक्षा अधिक प्रसन्नता तुम्हाला अर्ध्या पाऊण तासाच्या नामस्मरणानं जाणवेल. कारण नाम भगवंताचं आहे, भगवंत चैतन्यमय आहे. म्हणून ते नाम मी ज्या वेळेला घेतो त्यावेळेला माझ्यातल्या चैतन्याला एक ऊर्जा मिळते, ते अधिक उमलून येतो, अधिक फुलून येतो. म्हणून उपाधींचा विचार नको. असलीच उपाधी आवश्यकताच असेल एका मर्यादेपर्यंत ती असावी. अन्यथा कधी जर असं वाटलं की अरे ही उपाधी नसली तरी मला चालणार आहे, माझं नाम अधिकच चांगलं होतं, तर तो भाग फार महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर इतरांच्याही अनुकरणाचा प्रयत्न आपल्यामध्ये साधनेत नसावा. बरेच संप्रदाय आहेत, बऱ्याच विचारधारा आहेत. प्रत्येकजण त्या विचारधारेला अनुसरून सांगत असतो. ग्रंथांच्या अनुषंगानं आमच्या समोर विचार येतात. पण मला सद्गुरूंनी नाम दिल्यानंतर ते नाम देताना त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानं आपण आपली साधना चालू ठेवावी. एका साधकानं महाराजांकडनं अनुग्रह घेतला. काही काळ त्यानं साधन केलं आणि मग तो महाराजांच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज मी नाम घेतो पण बऱ्याच वेळेला मला अनुभव असा येतो की माझं डोकं दुखतं आहे आणि ते डोकं दुखायला लागलं की माझं नामामध्ये लक्ष लागत नाही. महाराजांनी त्याला असं म्हटलं की तू नाम कसं घेतोस? मगाशी मी म्हटलं तसं कुठेतरी ऐकलेलं वाचलेलं मी पद्मासन घालून बसतो. नाम घेताना मी प्रत्येक श्रीराम जयराम जय जयरामला ओम श्रीराम जयराम जय जयराम म्हणत राहतो. महाराज म्हणाले तुला नाम देताना हे मी सांगितलेलं नव्हतं. ते ओंकार लावलाच पाहिजे असंही नाही आहे आणि आसन घाल असंही मी तुला म्हटलेलं नाही. तू हे कमी कर आणि नाम घे आणि बघ तुझा हा त्रास तुला होणार नाही. म्हणजे आपण जर स्वतःकडे काही गोष्टी घेणार असू तर कदाचित त्या काही वेळानंतर कालांतरानंतर आम्हाला उपाधियुक्त होतात. म्हणून केवळ कल्पना नको, केवळ उपाधी नको. जे आहे आणि जे सांगितलेलं आहे त्याच अनुषंगानं आपलं नामसाधन असावं. म्हणून महाराजांनी फार चांगला दृष्टांत दिला आणि काल रात्री तो अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला. कल्पनेची जिलबी खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा एक तुकडा प्रत्यक्ष खाणं जास्त चांगलं. मला खूप जिलबी खायची आहे अशी नुसती कल्पना करून चालणार नाही आहे. मला थोडी जरी जिलबी मिळाली तरी त्या जिलबीचा प्रत्यक्ष खाण्याचा जो आनंद आहे तो आनंद महत्त्वाचा आहे. म्हणून उपाधियुक्त नामापेक्षा निरुपाधिक नामाचा विचार हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आनंद आहेच पण त्या आनंदाचा विचार करत असतानाही तैत्तिरीय उपनिषदानं म्हटलं साधनरहित आनंद म्हणजे परमानंद आहे.
आणि साधनयुक्त आनंद म्हणजे आमचा दृश्याचा प्रपंचाचा विचार आहे. प्रपंचामधला प्रत्येक आनंद हा उपाधीशी कुठेतरी निगडित आहे, साधनाशी निगडित आहे. पण ब्रह्मानंदाचा परमानंदाचा अनुभव हा साधनरहित आहे. तो ज्याला स्वसंवेद्य म्हणता येईल, स्वयं म्हणता येईल अशा स्वरूपाचा तो आहे. म्हणून उपाधी मला बाजूला करायची आहे आणि ती उपाधी बाजूला करताना शेवटच्या टप्प्यावरती महाराज आपल्याला आणता आहेत की शेवटची ती उपाधीसुद्धा एक आपल्याला बाजूला करायची. म्हणून पुढच्या आश्वासनामध्ये महाराज म्हणाले, संकल्प नाहीसा करावा म्हणजे किती करावा, तर नामसुद्धा थांबून जावे. कारण मी नाम घेतो हा सुद्धा एक संकल्पच आहे. संकल्प नाहीसा करावा. खरं म्हटलं तर संकल्प ही एक शक्ती आहे. संकल्पामध्ये मला काय करायचं आहे हा भाव, तो विषय, ते उद्दिष्ट माझ्या समोर आहे. म्हणून आपण नित्याच्या पूजेतही संकल्प करतो. त्या दिवसाच्या असलेल्या पंचांगातल्या सगळ्या स्थितीचा उल्लेख करतो आणि आपण सगळ्या परिवाराच्या दृष्टिकोनातून तिच्या कल्याणाच्या हिताच्या दृष्टीनं आपण संकल्प करतो. विशेष पूजांचं होमांचं आयोजन ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण त्या उद्देशाचा उल्लेख करत आपण संकल्प करतो. म्हणजे हा जो संकल्प आहे हा संकल्प कुठून आलेला आहे? संकल्प मनातून आलेला आहे. अमुक एक विचार मला प्राप्त करायचा आहे, अमुक एक मला साध्य करायचं आहे, ही धारणा त्या ठिकाणी आहे. म्हणून प्रपंचाच्या अनुषंगानं, दृश्याच्या अनुषंगानं ती भावना मनामध्ये येते आणि मी करतो आहे, मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे, अशा रीतीचा भाव आमचा तिथे येतो. पण हा संकल्प नाहीसा करणं म्हणजे मनामधून मी नाम घेतो हाही विचार मला निर्माण करू द्यायचा नाही. कारण मी नाम घेतो म्हणजे इथे मी थोडासा माझा वेगळा झाला. वस्तुतः नाम मला दिलं कोणी? नाम मला सद्गुरूंनी दिलं. माझ्या जीवनामध्ये सत्ता कोणाची आहे? सद्गुरूंची आहे. जर सत्ता सद्गुरूंची आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तेच जर त्या ठिकाणी आहेत, तर मी नाम घेतो हाही विचार माझ्यामध्ये येता उपयोगाचा नाही. म्हणून मी नाम घेतो, मी नामाला बसतो आहे, हाही विचार माझ्यामध्ये नको. मग याचा अर्थ मी नाम घ्यायचं नाही का? नाही, मी नाम घ्यायचं आहेच. फक्त त्या नामाला मला एक सहजता निर्माण करायची. तुम्ही ज्या सहजतेनं बोलता, ज्या सहजतेनं आपला 24 तास श्वास चालू असतो, तुम्ही दमलात, श्वासाची गती थोडी वाढेल. तुम्ही रात्री झोपलात, श्वासाची गती कमी होईल. पण जन्माला आल्यापासून आत्तापर्यंतच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपला श्वास अखंड चालू आहे, तो कुठेही थांबलेला नाही. ती जी एक सहज प्रक्रिया आहे, ती सहजता नामामध्ये मला आणायची आहे. आपली माऊली हयात असू दे किंवा ती देवाघरी गेलेली असू दे, माझं वय कितीही असू दे, 80-90 वर्ष जरी मी असे झालेली असले तरी ज्या वेळेला एखादी ठेच मला लागते त्यावेळेला माझा पहिला उद्गार काय आहे? आई ग. आई असो किंवा नसो, मी लहान असू दे किंवा मोठा असू दे, तो ही घटना घडल्यानंतर ज्या सहजतेनं आई ग हा शब्द माझ्या मुखातनं येतो, श्वास ज्या सहजतेनं चालतो, माझं नाम सहज चालावं.
मी नाम घेतो हा विचार न येताना श्वासासारखी एक सहजता म्हणजेच माझा नामाशी निर्माण होणारा सहजभाव. आणि इथे माझ्यातला मी बाजूला होतो, ती देहबुद्धीही बाजूला होते. म्हणून ते जे नाम आहे ते नाम अशा अवस्थेला मला नेतो की ते समाधानाकडे मला वळवतं. म्हणून दासबोधाच्या 7व्या दशकातल्या 7व्या समासामध्ये समर्थ म्हणत आहेत, ते आठविता विसरिजे, का ते विसरोनी आठविजे, जाणोनिया नेणिजे परब्रह्म ते. त्यास न भेटता होये भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसे हे नवल गोष्टी मुकेपणाची. आणिक एक समाधान, मीपणे वीण साधन, करू जाणे तोची धन्य समाधानी. मी नाम घेतो हाही विचार मनामध्ये न येताना माझ्या वाणीला ते नाम तसंच चालू राहिलं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. ती वाणी नाम घेतच राहते आहे, तिला थांबावं असं वाटतच नाही, किंवा मी ते जाणीवपूर्वक थांबवतो असाही भाव तिथे नाही. म्हणून त्या नामानं परमात्मा आठवतो. ते नाम जर विस्मृतीकडे जात असेल तर अरे मी नाम घ्यायचं राहिलं हा भाव तिथे येतो. म्हणून त्या परब्रह्मापासनं, त्या समाधानापासनं आपण अजिबात बाजूला होत नाही. साधन चालू राहतं आणि त्या साधनातून अनन्यता येते. म्हणून संकल्परहित अशा अवस्थेमध्ये आपण ज्या वेळेला सहजपणानं नाम घ्यायला लागतो त्यावेळेला महाराज पुढे म्हणत आहेत, सद्गुरूंशी अनन्य होऊन आपण आपला आनंद भोगावा. त्या स्थितीत सद्गुरूच शिष्याचं नामस्मरण करतात. शिष्य स्वस्थ आरामात राहतो. संकल्परहित अवस्था ज्या वेळेला माझी नामाच्या अनुषंगानं येते त्यावेळेला आपोआप मी सद्गुरूंशी अनन्य होतो. अनन्य, न अन्य. त्याच्याशिवाय कुठलाच दुसरा विचार नाही, दुसरी भूमिका नाही, दुसरं बघणं नाही. मनाची आत्तापर्यंत संकल्पवृत्ती होती म्हणून तिथे मी होता. आध्यात्मिक पारमार्थिक वातावरण म्हणून मी नाम घेतो, मी नामाला बसतो असा भाव होता. पण आता हे सगळं कमी होत गेलं, क्षीण होत गेलं. ती देहबुद्धी संपत आली आणि त्या वृत्तीला एक व्यापकपणा आला. देहबुद्धीला बाजूला करत सद्गुरूंच्या स्वाधीन होत जी एक समष्टी वृत्ती आली, ती जी व्यापकता आली, तो माझ्यामधला अनन्य भाव आहे. कारण मी करतो हे नेहमी बंधनाला कारण आहे. म्हणून त्या बंधनातून मी आता बाहेर आलो आणि मी सर्वार्थानं त्यांच्याशी अनन्य झालो. म्हणून आपली सायम उपासना जी आहे त्या सायम उपासनेमध्ये गुरु परंपरेनंतरचं सद्गुरुस्तवन एक आहे. त्या सद्गुरुस्तवनाचा मधला विचारच असा आहे, अनन्यता मज घडो स्वानंद रूपी, हे मागणे करी कृपा सदया स्वरूपी. जीवत्व भाव न ढळे बहुशीण झाला, जोडो निपाणी शरणागत सद्गुरूला. त्या पाचही ओव्यांच्यामधून श्लोकांच्या अनुषंगानं आपल्यामधली अनन्यता ही गुरुचरणाच्या अनुषंगानं कशी आहे तो भावे. अनन्यता मज घडो. सद्गुरूंशी मला जर अनन्य व्हायचं असेल तर त्या अनन्यतेमध्ये स्वानंदाचा ठेवा
मला प्राप्त होईल. पाण्यामध्ये आम्ही साखर टाकावी किंवा मीठ टाकावं ते विरघळून जाणार आहे. पुन्हा म्हणून ते त्या पाण्यापासून वेगळं होणार नाही. डोंगर कड्यावरती कुठेतरी ती नदी अगदी लहान स्वरूपामध्ये उगम पावते आणि तिथून ती प्रवास करत करत कधी आपला काठ विस्तारते, कधी ते संकोचित होते आणि त्या प्रवाहाला नेत ती पुढे जाते. तिचा भाग एकच असतो, मला पुढे जाऊन समुद्राला मिळायचं आहे. आणि एकदा त्या समुद्राला जाऊन ती मिळाली की तिच्यामध्ये पुन्हा हा विचार नसतो की मी पुन्हा मागे जाईन. सद्गुरूंशी अनन्य होणं म्हणजे असलेला सगळा माझा देहात्मभाव बाजूला गेला, माझ्यातलं मीपण बाजूला गेलं आणि हा समग्र देह एक नाममय ज्याला म्हणता येईल ती नाममयता त्या ठिकाणी आली. आणि तिथे अनन्यता ज्या वेळेला येते आपण आपला आनंद भोगावा. मग मी माझ्या आनंदाशी निगडीत झालो. आनंदामध्ये कसा आहे? स्वानंद. नुसता आनंद नाही आहे, तो स्व आनंद आहे. आपण आपलाच भोगायचा आहे. वाढदिवसाच्या वेळेला 4 माणसं, पारिवारिक सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक सगळे येतील. पण मी अनन्य सद्गुरूंशी झाल्यानंतर माझ्यामध्ये निर्माण होणारा जो आनंद आहे हा आनंद माझा मी अनुभवतो. कारण आपण मुळामध्ये आनंद स्वरूप आहोत. जीवभावानं मी राहतो म्हणून त्या आनंदाची जाणीव मला नाही. आपण सगळे शेवटी कुठून आहोत? त्या परमात्म तत्वामधून आलेलो आहोत. त्या परमात्म तत्वाच्या चैतन्य शक्तीनं आपण आत्ता राहतो आहोत आणि उद्याला त्याच परमात्म तत्वामध्ये आम्ही विलीन होणार आहोत. मग जिथून मी आलो, ज्याच्यामुळं मी आत्ता राहतोय आणि उद्याला जिथे मी जातो आहे तो परमात्मा जर आनंदमय असेल तर त्याचा असलेला भाग, त्याचा असलेला मी ममैवांशो जीवलोके, तो मी स्वतः आनंदरूप आहे. पण मला त्या आनंदाची जाणीव नाही आहे कारण मी दृश्यामध्ये आनंद शोधतो. आत्म्यामधला, स्वानंदामधला आनंद मी अनुभवत नाही. ज्या वेळेला ती ओळख मला होते, तो भाव साधनेतून माझ्यामध्ये येतो, मी माझ्याच आनंदाशी निगडीत होतो. चांगलं वाईट, सुख दुःख, पण आनंदाला दुसरा शब्द नाही, विरोधी शब्द नाही. तिथे आनंद एकमात्र आहे. म्हणून तो आनंद ज्या वेळेला मला जाणवतो, ती भावना माझ्यामध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला मी समाधानाशी निगडीत होतो. समाधानामध्ये एकमात्र आनंद आहे. कुठलं मागणं नाही, कुठली इच्छा नाही, कुठली अपेक्षा नाही. सहजता ज्याला म्हणतात त्या अवर्णनीय अशा रीतीच्या आनंदाचा भाग, त्या आनंदाची विशालता म्हणजे आपण आपला आनंद भोगणे. आपल्या प्रत्येकाची धडपड आज जी चालू आहे की मी सुखी व्हावं, म्हणजे अप्रत्यक्षपणानं आनंद मला मिळावा यासाठी आहे. पण हा जो आनंद आहे आत्म्याच्या अनुषंगानं निर्माण होणारा, इथे तो आपला आपण अनुभवणं आहे. त्यासाठी आपणच त्या आनंदाशी स्वतःला जोडून घ्यायचं. मी माझी जेवढी साधना करेन तेवढा भाव माझ्यामध्ये तिथे येतो. एखादी गुहा बघायला ज्या वेळेला आपण जातो किंवा नाशिकला आपण आल्यानंतर तिथे सीता गुंफेकडे बरेच जण जातात, काळ्या रामाचं दर्शन घेतात. बाजूला असलेल्या सीता गुंफेकडे सगळेजण जातात. त्या सीता गुंफेमध्ये शिरताना
एकट्यालाच आत शिरावं लागतं. माझ्याबरोबर 25 जण जरी असले तरी तिथला माणूस म्हणतो तुम्ही एक एक जण रांग लावा आणि एक एक जण खाली आत उतरा. जर गुहेमध्ये उतरताना आम्ही एक एक जण आत उतरतो तसं या साधनेमध्ये मी माझा एकट्यानं हा आनंद अनुभवायचा. ती अवस्था पुढे येते की मला मिळालेला आनंद मी इतरांना वाटत जातो, इतरांना माझ्या आनंदामध्ये नंतर सहभागी करतो. मला हे अनुभवता आलं, आता तुम्ही अनुभवा, ही भूमिका, हा विचार ती त्या ठिकाणी देत जातो. म्हणून आपल्याकडे धर्मेच अर्थेच आणि कामेच इथपर्यंतच पतिपत्नी आहेत. मोक्षाला माझा मीच आहे, मीच पुढे माझा परमार्थ साधायचा आहे, मीच माझं साधन साधायचं आहे, मीच माझी नामसाधना करायची आहे. आपल्या नामसाधनेनं परिवारामध्ये बदल होतील, आपल्या नामसाधनेतून परिवारातलं वातावरण बदलेल. मी 4 तास बसत असेल तर परिवारातल्या सदस्यांना वाटेल मी अर्धा तास का होईना मी इथे बसतो. हे बदल होतील, पण अंतिम आनंदाची अनुभूती आपण आपला आनंद भोगावा हे जे महाराज इथे म्हणतात ती धारणा या अनुषंगाने. मग देहाचं दुखणंही जाणवत नाही, देहाच्या व्याधीकडेही दुर्लक्ष होतं. घशाचा कॅन्सर झाला तरी रामकृष्ण परमहंसांचं बोलणं, भक्तांना सांगणं थांबलं नाही. आई बोलते आहे, ती करते आहे, ही धारणा त्यांची होते. जीवनामध्ये कटुप्रसंग आले तरीही त्यांचा खेद होत नाही, त्यांचा विचार समोर येत नाही. आपण अनेक वेळेला आपल्या मर्यादित मनाच्या म्हणा, भूमिकेच्या अनुषंगानं म्हणा, चांगला प्रसंग घडला की महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला, तुमच्या कृपेनं मला प्रमोशन मिळालं, माझा सत्कार झाला, माझा गौरव झाला, हे पेढे असं म्हणत मी महाराजांना नमस्कार करतो, तिथे पेढे ठेवतो. आणि कुठेतरी कुणाचा तरी धक्का लागतो. काही वेळेला घरामध्येच मी वावरताना कुठेतरी माझी विपरीत चालण्याची भूमिका येते, मी पडतो, मग कुठेतरी पायाला दुखापत होते, कमरेला दुखापत होते. इथे मी जर असं म्हणणार असेल महाराज गेले 40 वर्ष झाले मी नाम घेतो, तुम्ही हे मला काय दिलं, चुकले. माझ्यामध्ये जरी हा दुखापतीचा भाग आला तरी हा प्रारब्धाचा भाग आहे. मी ते विसरणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आणि मी माझ्या मनामध्ये विचार आणणं. महाराज डॉक्टरनी मला 6 आठवडे आता उठू नको सांगितलेलं आहे, तेव्हा हे 6 आठवडे तुम्ही माझ्याकडनं अधिक नामस्मरण करून घ्या. हा विचार माझ्या मनामध्ये येणं म्हणजे मी माझ्या आनंदाला अनुभवणं आहे. महाराजांच्या अस्तित्वाचा, महाराजांच्या साहचर्याचा भाव हा या अनुषंगानं येतो. देहबुद्धी क्षीण होत जाते आणि आम्ही सहजपणानं त्या ठिकाणी होत जातो. आणि मग ही अवस्था ज्या वेळेला येते, देहाकडे दुर्लक्ष, दुर्लक्ष याचा अर्थ सहजता. आजारपण आलं, आवश्यक औषधांचा विचार जरूर करावा, विश्रांतीचा विचार जरूर करावा, पण तेच दुःख, तोच विचार आपण कुरवाळू नये. आपण नामाला प्राधान्य द्यावं, त्यासाठी नामाचा उपयोग करून घ्यावा. म्हणून महाराजांनी पुढे म्हटलं, त्या स्थितीत सद्गुरूच शिष्याचं नामस्मरण करतात. शिष्य स्वस्थ आरामात राहतो. मी नाम एकमात्र माझ्याजवळ ठेवलं, मी अनन्य झालो, माझ्यातल्या मीपणाला मी तिलांजली दिली, माझी काळजी सद्गुरू व्हायला लागले. आणि ती काळजी करता करताना सद्गुरूंनी मला अशा रीतीनं आरामात ठेवलं की त्या नामालाही तेवढीच एक सहजता आली. म्हणून संतांनी म्हटलं,
राम हमारा जप करे, हम बैठे आराम. सद्गुरू शिष्याचं नामस्मरण करतात आणि शिष्य आरामामध्ये राहतो. म्हणजे काय ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम घेऊया. जानकी जीवनस्मरण जय जय.